एका समुद्रात एक जुनं लाकडी जहाज होतं. एक दिवस त्या जहाजाची एक फळी पाण्यामुळे कुजते, म्हणून त्या जहाजाचा कॅप्टन ती फळी काढून तिथे एक नवीन मजबूत फळी बसवतो. त्या जहाजेवरील इतर लोकांना ही गोष्ट लक्षातच येत नाही. हळूहळू त्या जहाजेचा एक एक जुना भाग खराब होत जातो आणि कॅप्टन तिथे नवीन भाग बसवत राहतो. काही महिन्यातच जहाजेचे सर्व जुने खांब, दोऱ्या आणि तळ पूर्णपणे बदलला जातो. आता त्या जहाजेवर एकही जुना तुकडा उरलेला नसतो. ते संपूर्ण जहाज पूर्णपणे नवीन बनतं. पण धक्कादायक गोष्ट तेव्हा घडते जेव्हा ते टाकून दिलेले सर्व जुने भाग एकत्र करून समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील लोक हुबेहूब तसंच दुसरं जहाज तयार करतात. मग खरा प्रश्न निर्माण होतो. मूळ खरं जहाज कोणतं? जे समुद्रात तरंगतंय ते, की जे सडलेल्या भागांपासून बनलंय ते? या गोंधळात जहाजेवरील खलाशी आपली स्वतःची ओळख विसरतात. त्यांच्यात एकमेकांवरील संशय वाढतो आणि संपूर्ण जहाजावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ही गोष्ट फक्त एका जहाजाची नाही, ही मानवी मनाची आहे. जेव्हा आपण आपल्या स्वभावातील छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि रोज एक एक वाईट सवय किंवा नकारात्मक विचार मनात स्वीकारत जातो, तेव्हा हळूहळू आपला मूळ स्वभाव पूर्णपणे बदलून जातो. आपल्याला वाटतं की एकदाच खोटं बोललो किंवा एकाच वेळी आळस केला तर काय फरक पडतो. पण हीच तुमच्या मनाची पहिली बदललेली फळी असते. काही वर्षात तुमच्यातील जुना चांगला माणूस आतून बदलून जातो आणि तुम्ही एक पूर्णपणे वेगळी वाईट व्यक्ती बनता. म्हणून लक्षात ठेवा, छोट्या वाईट बदलांना सुरुवातीलाच रोखलं नाही तर एक दिवस तुमची खरी ओळखच नष्ट होते.